नमस्कार मंडळी. 2025 या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण शनीच्या कुंभ राशी आणि पूर्व भाद्रपद नक्षत्रात होणार आहे. या काळात राहू आणि चंद्र कुंभ राशीत राहणार आहेत आणि सूर्य, बुध आणि केतू याचीही चंद्रावर दृष्टी असणार आहे. तर चंद्रग्रहण रात्री 9:27 वाजता सुरू होणार आहे आणि या ग्रहणाचा जो कालावधी आहे तो सुमारे 3 तास ते 30 मिनिटे असणार आहे. जवळजवळ 100 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे. जेव्हा पितृपक्षात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे दोन्ही एकाच टप्प्यात येतील तेव्हा चंद्रग्रहणाचा परिणाम सर्व राशीवर होत असतो. हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. याला ब्लड मून असंही म्हटलं जातं. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार की नाही हे जाणून घेऊया. त्याचबरोबर दिवा कुठे लावायचा आहे, ज्यामुळे सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होतील आणि चंद्रग्रहणाचा जो अशुभ प्रभाव आहे हा आपल्यावर पडणार नाही. घरात पैसाच पैसा येईल, सर्व दुःख अडचणी दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळायला लागेल आणि कर्ज लवकरात लवकर फिटेल. आज पौर्णिमा असल्यामुळे आज माता लक्ष्मी अखंड घरात वास करणार आहे. पैसा हा घरामध्ये टिकून राहणार आहे आणि त्याचबरोबर 7 पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर संपणार आहे. ज्या काही सर्व अडचणी समस्या आहे त्या लवकर दूर होणार आहे आणि घराची, मुलाची, पतीची भरभरून प्रगती होणार आहे. उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून हे चंद्रग्रहण अत्यंत विशेष मानले जाते. या ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावर दिसणार आहे, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. तर हिंदू धर्मामध्ये ग्रहणाचा काळ अशुभ म्हटला गेलेला आहे. या काळात पूजा अर्चा ते मंदिरापर्यंत सर्व काही काम जे आहे ते बंद असते. वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी झाले होते आणि दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण जे आहे ते आज 7 सप्टेंबर रविवारी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आज दिसणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. तर आपल्या भारतीय वेळेनुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता सुरू होणार आहे, जे 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1:26 राहणार आहे. यासोबतच त्याला स्पर्श रात्री 11:09 वाजता सुरू होईल आणि चंद्रग्रहणाचा मधला काळ रात्री 11:42 वाजता सुरू होणार आहे. तर यांचा मोक्ष काळ दुपारी 12:23 वाजता सुरू होईल. हे चंद्रग्रहण सुमारे 4 तास चालणार आहे. तर चंद्रग्रहणाच्या वेळी नकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव जो आहे हा जास्त असतो, ज्यामुळे गर्भात असलेल्या बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम जे आहे ते व्हायला लागतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी यावेळी चंद्रग्रहण पाहणे टाळावे. त्याचबरोबर ग्रहणाच्या अशुद्ध किरणामुळे या काळात अन्न दूषित होते असं म्हटलं जाते. म्हणून या काळामध्ये अन्न ग्रहण करू नये, शिजवणे खाणे हे टाळावे. जर भारतात ग्रहण दिसत नसेल आणि त्याचा कालावधी जास्त असेल तर गर्भवती महिला त्यांच्या आरोग्याच्या गरजेनुसार अन्न खाऊ शकतात. या काळामध्ये गर्भवतीने चुकूनही ग्रहण काळात सुई, कात्री, चाकू किंवा तीक्ष्ण वस्तू ज्या आहे त्या वापरू नका. या वस्तूने कोणती कामं जे आहे जसे की कापणे त्याचबरोबर शिवणे हे काम करू नका. असं केल्याने नकारात्मक परिणाम वाढत असतात. ग्रहण काळामध्ये शांतीने घरात राहायचं आहे, शांततेचं वातावरण ठेवायचं आहे, वादविवाद होऊ द्यायचे नाही. धार्मिक मंत्राचे जप करायचे आहे, जसे की गायत्री मंत्र, हनुमान चालीसा, श्री स्वामी समर्थ, चारित्र सारामृत. त्याचबरोबर गुरुचरित्र याचं संपूर्ण वाचन तुम्ही करू शकता किंवा गुरुचरित्रामधील 16वा आणि 14वा अध्याय वाचू शकता. या दिवशी ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान नक्की करावे. यामुळे सर्व दोष नाहीसे होतात, नकारात्मकता कमी होते आणि चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव हा पडत नाही. यामुळे आई आणि बाळ दोघांवरील ग्रहण दोषाचा प्रभाव हा लवकरात लवकर कमी होत असतो. असं म्हटलं जाते की चंद्रग्रहण नंतर दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे गर्भवती महिलेने केलेले दान शुभ फळ देत असते आणि सकारात्मक लहरी प्राप्त करून देत असते.
म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी आणि घरातील दारिद्र्य गरिबी ही लवकरात लवकर संपण्यासाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. सकाळी देवाची पूजा करून आपल्याला संध्याकाळी 5:15 वृद्ध व्यक्ती असेल किंवा घरातील गर्भवती स्त्री असेल तर तिने 1 वाजेपर्यंत रात्री हा नियम पाळायचा आहे. देवाची पूजा करायची आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं 1 वेळा पठण करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. श्रीसूक्ताचे 1 वेळा पठण करायचे आहे आणि श्री विष्णुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ज्यामुळे जो ग्रहण आहे, सूतक काळ आहे किंवा पुण्यकाळ आहे याचा प्रभाव जो आहे हा आपल्यावर पडणार नाही. म्हणून हा उपाय आणि सेवा करत असताना आसन ठेवायचं आहे. आसन ठेवून ही पूजा करायची आहे आणि संध्याकाळी कापुरासोबत ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम जे काळे चिमूटभर तीळ आहेत तर ते घ्यायचे आहे आणि मुलांवरून हे 7 वेळा उतरून घ्यायचे आहे. ज्यामुळे मुलाला कोणती दृष्ट लागणार नाही, नकारात्मकता लागणार नाही. घराची, मुलाची, पतीची भरभरून प्रगती होणार आहे. त्यामुळे या तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय म्हटला जातो. म्हणून तीळ उतरवत असताना बाहेरची, घराची किंवा कोणाची नजर लागलेली आहे असं म्हणत हा उतारा काढायचा आहे आणि चिमूटभर काळे तीळ या कापुराच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. गौरीचं खाण गरम करून टाकायचं आहे, जाळून टाकायचं आहे आणि त्यावर अर्धा चमच शुद्ध तूप टाकायचं आहे. एक कापुराची वडी टाकत आपल्याला विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं 1 वेळा पठण करायचं आहे आणि सर्व घरामध्ये याचा धूर दाखवत असताना आपल्याला यामध्ये थोडासा त्यानंतर 1 लवंग टाकायचे आहे आणि 1 वेलची टाकायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर दाखवायचा आहे. तर 5:30 वाजता ग्रहण लागणार आहे. त्या अगोदर आपल्याला ही कामं जे आहे ते करून घ्यायचे आहे आणि ग्रहणकाळ चालू झाल्यानंतर गर्भवती स्त्रियाने चुकूनही उंबरवटा ओलांडू नये. या दिवशी चुकूनही चंद्रग्रहण जे आहे ते बघू नये. हे नियम पाळायचे आहेत. श्री स्वामी समर्थ.